श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर अगदी बरोबर असता तरीही तुमच्यावर टीका होते, तुम्हाला घालून पाडून बोलले जाते आणि तुमचा अपमान केला जातो. समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनांची, तुमच्या प्रयत्नांची आणि तुमच्या अस्तित्वाची किंमत नसते. अशा वेळी मनात एक भावनिक वाद उठते. तुम्हाला राग येतो, द्वेष वाटतो, कधी बदला घेण्याची भावना मनात डोकावते आणि कधी कधी तर तुम्ही पूर्णपणे खचून जाता. तुम्हाला वाटतं की मी इतका चांगला असूनही माझ्यासोबतच असे का घडते. समोरची व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करते, तुमची किंमत कमी करते आणि तुम्हाला दुर्लक्ष करते. पण तुम्हाला हे कळत नाही की या परिस्थितीचा सामना कसा करायचा. ते मी कोणाला हात जोडायचे, कोणासमोर झुकायचे, कोणाला विनंती करायची हे तुम्हाला समजत नाही. तुम्हाला तुमचा गेलेला मान, तुमचे आत्मसन्मान परत मिळवायचे असते. पण त्याची योग्य पद्धत कोणती हे मात्र आपल्याला कोणी सांगत नाही. आज मी तुम्हाला अशा 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही अशा वेळी करायच्या आहेत. या 5 गोष्टींमध्ये ती ताकद आहे की कोणाच्याही मागे न पळता, कोणालाही न दुखवता तुम्ही तुमचा गेलेला मान, तुमचे आत्मसन्मान नक्कीच परत मिळवू शकता. हे लक्षात घ्या की अपमान करणे ही समोरच्या व्यक्तीची वृत्ती आहे आणि या वृत्तीला तुम्ही दिलेला प्रतिसादात तुमची खरी शक्ती दडलेली आहे. त्यामुळे आता आपण या गोष्टीकडे शांतपणे लक्ष देऊया आणि तुमच्या आयुष्यातून गेलेला मान कसा परत मिळवायचा हे समजून घेऊया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यातून निघून जायचं ठरवलं आहे, तिला मोकळं करा. ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की आता या व्यक्ती सोबत राहायचं नाही, त्या दिवशी तुम्ही त्याला आनंदाने निरोप द्या. तुम्ही बरोबर आहात. तुम्ही त्यांची किंमत केली. तुम्ही त्यांच्यासाठी अनेक गोष्टी केल्या. पण तरीही त्यांना तुमच्या विरोधात जायचंच असेल तर त्यांना जाऊ द्या. त्यांना मोकळं करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जाणीव त्यांना करून द्या की त्यांची जाण्याने तुमच्या आयुष्यात किंचितही फरक पडणार नाही. तुमचे काहीही अडणार नाही. मला माहित आहे ही गोष्ट केवळ तोंडी बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात मनामध्ये खूप मोठा भावनिक वाद उठलेला असेल. तुम्हाला आतून खूप वाईट वाटत असेल, पण लक्षात ठेवा, हे दुःख तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नये. ज्यांना जायचं आहे त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे चला. जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपला अपमान होतो, अशा ठिकाणी थांबणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणे आहे आणि हे कधीही चांगलं नसतं. समोरच्याला मनातून आणि आयुष्यातून काढून टाकणे खूप अवघड आहे, हे मान्य आहे, पण ज्या व्यक्तीला तुमची किंमत नाही तिला धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसोबत जोडले जा. आयुष्यात नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा जी व्यक्ती नेहमी तुमच्या संकटामध्ये, तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत उभी राहिलेली आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. आपण आपला वेळ, आपले प्रयत्न इतरांना देतो, पण जो व्यक्ती मरेपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे त्या स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो. आता तो वेळ स्वतःसाठी द्या. जेवढा वेळ तुम्ही निघून गेलेल्या व्यक्तीला देत होता, तेवढाच वेळ आता स्वतःसाठी द्या. स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या आनंदासाठी जगा. तुमचा आनंद कशात आहे हे शोधा आणि स्वतःच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका. दुसऱ्या कोणाच्या येण्या जाण्यावर तुमचे सुख दुःख अवलंबून असेल तर तुम्ही आयुष्यात कधीच आनंदी राहू शकणार नाही. स्वतःला हे शिकवा की तुमचा आनंद केवळ तुमच्यात आहे आणि जर तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं किंवा तुम्हाला एकटं सोडलं तरी त्याचा त्रास तुम्हाला कधीही होणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शांत राहा. अपमान झाल्यावर किंवा दुःख झाल्यावर आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे. कोणतीही भावना, मग तो राग असो, द्वेष असो किंवा बदला घेण्याची भावना असो, ती मनात नसावी. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका आणि शांत राहून जिंकायला शिका. शांत राहूनच तुम्ही तुमचा गेलेला मान परत मिळवू शकता. स्वतःला शांत कसं ठेवायचं तर त्यासाठी स्वतःबद्दल चांगले विचार करा. कोण तुमचा अपमान केला किंवा तुम्हाला काही बोललं म्हणून तुमची किंमत कमी होणार नाही, ही गोष्ट अगोदर तुमच्या डोक्यातून काढून टाका. तुमची किंमत अमूल्य आहे आणि ती दुसऱ्याच्या बोलण्यावर अवलंबून नाही. स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही आहात. चौथी गोष्ट म्हणजे तुमची ध्येय आणि तुमची स्वप्ने मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत ती मिळवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता, तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला दुःख दिले किंवा तुमच्या भावना दुखावल्या तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असता. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्या भावना ठेवू नका. लोकांच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे धावत राहा. लोक तर हाती लागणारच नाहीत, पण जर तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे गेलात आणि ती पूर्ण केली तर लोक मात्र नक्कीच तुमच्या मागे येतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुमची स्वप्ने आणि तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देतील. जर तुम्ही गमावलेला आहे म्हणूनच लोकांच्या मागे तळणे सोडा आणि स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा. आणि पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची किंमत वाढेल, जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यामध्ये एंट्री देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे, ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा, ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्या. जर तुम्ही असं करत असाल, तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात. तुम्ही स्वतःला तर बदललेला आहे, पण समोरचा बदललेला आहे की नाही याची तुम्हाला काहीही खात्री नाही. तुम्ही हे यश फार मेहनतीने तुमच्या वाईट काळासोबत झगडून आणि स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेला आहे. त्यामुळे पुन्हा तीच चूक करू नका. या जगात कोणीही कायमस्वरूपी नसतं. चांगले असो वा वाईट, एक ना एक दिवस ते आपल्याला सोडून जात. त्यामुळे फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा. कधीही विनोदाच्या आहारी जाऊन एखाद्याला आपली कमजोरी सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा असतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचे कारण बना. एकाच वेळी एकच काम करा, पण असे करा की त्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, तेव्हा तुमचा मान आणि तुमचे आत्मसन्मान आपोआपच तुमच्याकडे परत येईल. तुम्ही केवळ स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कुणाच्या बोलण्यामुळे खचून जाऊ नका आणि आपल्या कामावर स्वतःचं लक्ष केंद्रित करा आणि आयुष्यात अशीच पुढे जात राहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.